पंढरीशी जा रे आल्यानं संसारा पंढरीशी जा रे आल्यानं संसारा
तुका म्हणे न दे आले कांचे आली तुका म्हणे न दे आले कांचे आली तुका म्हणे न दे आले कांचे आली तुका म्हणे न दे आले गाऊनाचू विठू तुझा करू अनवाद 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 गाऊनाचू विठू तुझा करू अनवाद
Thank you.
त्यामुळे जय महाराज या ठिकाणी गरगडे महाराजांचं आगमन झालेलं आहे. सर्व टाळ्यावाजून स्वागत करा. आणि या ठिकाणी लगेचच आमचे होळकर मामा युवा नेते संदीप दादा यांचा या ठिकाणी एक फूल देऊन आणि या ठिकाणी चाल देऊन सन्मान करत आहे. रामकृष्ण हरी वारकरी संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचं त्या ठिकाणी भव्य शुभारंभ व आयकाळ आणि नियुक्तीपत्र वाटप याचा कार्यक्रम या ठिकाणी आपला सायानंदामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी होण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख या संघटनेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज गरगडे आणि त्याचप्रमाणे आपले शिवाजी महाराज धारगे, आमचे तुझे राजेंद्र शेतकर्डिले आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या या नगरमधून आलेल्या सर्व वारकरी संघटनेच्या महिला भगिनी, त्याचप्रमाणे माताजी, त्याचप्रमाणे पुरुष वर्ग, युवक वर्ग, टाळकरी, मृदंगवादक, त्याचप्रमाणे विणावादक ही सर्व मंडळी वारकरी सेवेतली या ठिकाणी आलेली आहे. पाठीमागच्या वर्षीसुद्धा हाच असा कार्यक्रम आपल्या बुरानगरमध्ये बाणेश्वर कार्यालयात झाला होता. त्यावेळेसही चांगल्या संख्येने उपस्थिती आपण सर्वांनी त्या ठिकाणी दिलेली होती. महाराजांना त्या ठिकाणी विचारलं या संघटनेचं महत्त्व, तर त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या ज्या ज्या काही योजना आहेत वारकरी सेवा संघासाठी त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्याच योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या संघटनेची स्थापना त्या ठिकाणी महाराजांनी केलेली आहे. खूप चांगला असा उपक्रम त्या ठिकाणी महाराजांनी राबवलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल की राजकारणामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल, विविध संघटना आहेत आणि विविध संघटनेच्या माध्यमातून चांगले असे उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात. परंतु आज महाराजांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या वारकरी सेवा संघाची स्थापना केली, आपल्या सर्वांना बरोबर घेतलं. महाराजांना त्या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजे की अशा एका संघटनेची स्थापना करून वारकऱ्यांना एकत्र करण्याचं काम महाराजांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र शासन विविध योजना त्या ठिकाणी राबवत असतं. आज या ठिकाणी आपण एकत्र जर झाला तर आपल्याला वारकरी सेवा संघाला महाराष्ट्र शासनाचे जे काही उपक्रम असतील त्यामधून जे काही गोष्टी वारकऱ्यांसाठी त्यांनी आयोजलेल्या आहेत त्या नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी महाराजांनी आपले शिवाजी महाराज धारगे यांनी सांगितल्याप्रमाणे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या जाण्याने आपल्या तालुक्यात मोठी पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्याचं काम अक्षरदादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. आणि आज पाहतो की आचारसंहिता लागू झालेली आहे, प्रचाराची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि महाराजांनी सांगितल्यासारखं 23 एप्रिलला त्या ठिकाणी मतदान होणार आहे. परंतु अजून फॉर्म भरणं, प्रचार करणं या सगळ्या गोष्टी अजून इथल्या पुढच्या काळामध्ये होणार आहेत 30 तारखेनंतर. आणि अशा या परिस्थितीमध्ये प्रत्येकाची त्या ठिकाणी धावपळ चाललेली आणि आपलंही सहकार्य आम्हाला नक्कीच त्या ठिकाणी लाभणार आहे असंही या ठिकाणी वाटतंय. आणि आपण सर्वजण गेल्या 95 वर्ष 1995 साली साहेब ज्यावेळेस प्रथम आमदार झाले त्यावेळेसपासून आपण सर्व मंडळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्या ठिकाणी वेळोवेळी मदत करत आलेल्या आहेत. आमच्या सुखादुखात त्या ठिकाणी आपण सहभागी होत आलेले आहेत. असंच आमच्या दुःखात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साहेब गेल्यानंतर आपण सर्वजण सहभागी झाले आणि इथून पुढे काळामध्ये अक्षयदादाला नक्की आपण मोठी साथ देताल या ठिकाणी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजिला मी आपल्या सर्व वारकऱ्यांना त्या ठिकाणी कर्डिले परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो व थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये युवा नेते रोहिदास पाटील गर्डिले यांचं सुद्धा आगमन होत आहे. आता या ठिकाणी असे थोड्या वेळाच्या याने जसे जसे वेळ भेटेल तसे येते. सकाळी त्या ठिकाणी मार्केट कमिटीचे संचालक मधुकरजी मगर, जेवरगावचे माजी उपसरपंच दिनेश बेलेकर हे सुद्धा या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहे. आता या ठिकाणी आपलं भजन सुरूच राहील. जसे कार्यकर्ते त्यांचं मनोगत व्यक्त करते तसं अक्षयदादाचा आरावरीवरून आत्ताच याचा फोन झालेला आहे किती वेळ कार्यक्रम चालेल.
आपला कार्यक्रम चालू राहील. त्यांना जसं वेळ भेटेल तसे कार्यकर्ते येऊन भेट देऊन जाते आपल्या मेळाव्यासाठी आणि या ठिकाणी भजन सुरू होईल. आणि दादांना या ठिकाणी घाई आहे, त्याला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं म्हणून दादा येऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढली, त्यांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद. रुसरी राधा वसरी यमुना तिरी ग, रुसरी राधा वसरी यमुना तिरी ग, श्रीकृष्णाने वाजविली वासरी ग, श्रीकृष्णाने वाजविली वासरी ग, रुसरी राधा वसरी यमुना तिरी ग, रुसरी राधा वसरी यमुना तिरी ग, श्रीकृष्णाने वाजविली वासरी ग, श्रीकृष्णाने वाजविली वासरी ग, गागर घेऊन पाणी गातो आडवा वाटे वरी ग, गागर घेऊन पाणी गातो आडवा वाटे वरी ग, आडवा वाटे वरी ग, रुसरी राधा वसरी यमुना तिरी ग, रुसरी राधा वसरी यमुना तिरी ग, श्रीकृष्णाने वाजविली वासरी ग, श्रीकृष्णाने वाजविली वासरी ग, जय तुझे देऊळी मथुरेची गाथा लोणी हरी ग, जय तुझे देऊळी मथुरेची गाथा लोणी हरी ग, लोणी हरी ग, लोणी राधा वसरी यमुना तिरी ग, रुसरी राधा वसरी यमुना तिरी ग, श्रीकृष्णाने वाजविली वासरी ग, श्रीकृष्णाने वाजविली वासरी ग, एका जगातली पूर्ण कृपेने दर्शन देतो हरी ग, एका जगातली पूर्ण कृपेने दर्शन देतो हरी ग, दर्शन देतो हरी ग, रुसरी राधा वसरी यमुना तिरी ग, रुसरी राधा वसरी यमुना तिरी ग, श्रीकृष्णाने वाजविली वासरी ग, श्रीकृष्णाने वाजविली वासरी ग, श्रीकृष्णाने वाजविली वासरी ग, गोपाल कृष्ण भगवान. बुरानगर येथील राधे राधे भजनी मंडळ आहे. वक्रतुंड महाकाय सारी का असता पाठी राखा, सद्गुरु सारी का असता पाठी राखा, सद्गुरु सारी का असता पाठी राखा.
कोणी
Thank you.
सेवा संघाच्या आणि नगर तालुक्याच्या सर्व वारकऱ्याच्या वतीने आणि शहर कमिटीच्या वतीने स्वागत करतो. या ठिकाणी ताईंचा सन्मान आमचे राहुरीच्या वारकरी सेवा संघाच्या तालुका अध्यक्ष व्यवहारीताई या करते. साहेबांच्या दुःख निधनामुळे ते आपलं या ठिकाणी सत्कार करत नाही, तरी पुन्हा गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. नाही या ठिकाणी मंगलताई आदेश भगत यांचा सुद्धा या ठिकाणी शाल देऊन आणि गुच्छ देऊन या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत. या ठिकाणी राहुरीच्या शहराध्यक्ष आपल्या वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष व्यवहारीताई यांचा सुद्धा या ठिकाणी थांबा हो भजनी मंडळ, एक 10 मिनिटं थांबा. या ठिकाणी आमच्या प्रियांकाताई आमच्या राहुरीच्या वारकरी संघाच्या तालुका अध्यक्ष यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहे. आमच्या शहर कमिटीच्या अंजना पुष्कर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांना आमच्या भगतताई या ठिकाणी गुच्छ देत आहे. तसेच गौरीताईंचा केला. तसेच आमच्या वारकरी सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष अर्जुनराजे चौरे महाराज यांचा या ठिकाणी आमचे रावसाहेबजी वामन हे सन्मान करीत आहे. सातपुते महाराज तसेच पारनेर तालुका अध्यक्ष यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान आमचे होळकर मामा करीत आहेत. होळकर मामा करा. भाऊसाहेब नापगे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. तसेच तात्याभाऊ मांडगे आणि बांधव जवळ यांचा सुद्धा या ठिकाणी रावसाहेब मामा हे सन्मान करीत आहे. करा लवकर या याव द्या. तसेच विशेष करून आमच्या संत पंढरी कृष्ण गुरुवर्य विकासनंदनजी महाराज मिसाळ यांच्या अखंड सहवासामध्ये असणारे आमचे हरिभक्त परायण नाणेकर महाराज यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. नाणेकर महाराज यांचा सन्मान आमचे नगर तालुक्याचे रामकृष्ण अध्यक्ष सातपुते महाराज हे करीत आहे. नाणेकर महाराज त्यांचा जमाना बोरकर महाराज यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. तसेच ठुबे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सातपुते महाराज या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला आपल्या हा वारकरी सेवा संघाचं नियोजन
आपल्या महाराष्ट्र राज्य वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण गरगडे महाराज यांचा सन्मान आमचे नगर तालुका रामकृष्ण वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष सातपुते महाराज हे गरगडे महाराज यांचा सन्मान करीत आहेत. टाळ्या वाजवा सर्वांनी. या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त करते आमचे वारकरी सेवा संघ जिल्ह्याचे अध्यक्ष चौरे महाराज. हे थोडक्यात मनोगत व्यक्त करते. जास्त वेळ न घेता अनेक गावचे भजनी मंडळ आलेले. मागच्या वेळेस काही भजनी मंडळ नाराज झाले त्यांचे भजन न झाल्यामुळं. आता वेळेत वेळ काढून जशी जशी भेट होईल तसे तसे कार्यकर्ते येऊन भेट देऊन जातात. ताई सुद्धा आलेले, त्यांचं सुद्धा स्वागत. या ठिकाणी आपलं मनोगत चौरे महाराज करतील. या ठिकाणी नगर तालुका रामकृष्ण हरी वारकरी संघ या संघाचे अध्यक्ष सातपुते साहेब आणि त्यांचा सर्व टीम आणि या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आपल्या राज्याचे अध्यक्ष विश्वनाथ महाराज गरगडे आणि प्रियंकाताई कर्डिले, त्यांच्या समेत आलेले नगर जिल्ह्याच्या रावरी तालुक्याच्या अध्यक्ष जयश्री व्यवहारे आणि नगर शहराचे अध्यक्ष या पारनेर तालुक्याचे अध्यक्ष शंकरराव दरेकर आणि पारनेर तालुक्यातील सचिव भाऊसाहेब नापके आणि बांधा चौक मांडगे आलेले सर्व पदाधिकारी यांना या ठिकाणी मी खरोखर अभिवादन करतो. आणि दरेकर महाराजांनी जी काय प्रगती केली आतापर्यंत, मला वाटतं हा तिसरा कार्यक्रम असेल नगर तालुक्यातला. पहिला पुरानगर वाळूज आणि हा तिसरा कार्यक्रम. या कार्यक्रमाला खरोखर थोड्या दिवसात जरी आपलं सातपुते महाराजांनी चांगली गिफ्ट घेतली आणि चांगलं उत्कृष्ट कार्यक्रमाचं नियोजन केलं. खरोखर त्यांचं मी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. तुम्हाला सर्व भजनी मंडळाला एक विशेष वाटतं मला का नगर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त महिला परिवार वाळूंच्या कार्यक्रमात मला दिसला आणि या कार्यक्रमात महिला परिवार दिसला. जास्तीत जास्त महिला भजनी मंडळ आहेत. त्या महिलांचं मी अभिवादन करतो. खरोखर त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. सगळेच रामकृष्ण हरी वारकरी सेवा संघाच्या वतीनं या ठिकाणी थोडक्यात बोलायचं संयोजकांनी सांगितलं म्हणजे हा रामकृष्ण हरी वारकरी संघ कशासाठी आणि काय, त्याचे उद्देश काय, महाराज त्यांच्या भाषणातून उल्लेखनीय सांगतील. पण थोड्या स्वरूपात म्हणून जिल्ह्याचा पदाधिकारी म्हणून मी थोडक्यात सांगतो. खरोखर गावोगावामध्ये वंचित राहिलेले सर्व तळागाळातील भजनी मंडळ, या भजनी मंडळांना कुठल्याही प्रकारचा कोणी वारस नव्हता. आपले लोक प्रत्येक सण वार उत्सव वगैरे असेल ना, या वाराला सणाला उत्सवाला आणि धर्माला जी ग्लॅनी येते त्या ग्लॅनीतून निर्माण करण्यासाठी जसं कृष्ण भगवानाने ग्लॅनी ओपन केली तसं गरगडे महाराजांच्या रूपाने आपण खरोखर आपल्या सामान्य भजनी मंडळांना कुठेतरी उजाडत आणायचं म्हणून आपण या उद्देशाने खरोखर या भजनी मंडळांचं आपण सर्वांना राज्याचे सभासद करून त्या मंडळाला आपण ज्यावेळेस आता पाठीमागल्या गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी 25,000 अनुदान डिक्लेअर केलं भजनी मंडळांना, पण आपला नगर जिल्ह्यात एकाही मंडळाला अनुदान मिळालं नाही. त्यामध्ये आम्ही मागे पडलो आणि खरोखर आम्ही निर्णय घेतला. सातपुतेंना सांगितलं, दरेकरांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, तालुक्याच्या प्रत्येक भजनी मंडळ ज्याप्रमाणे रामकृष्ण हरी वारकरी संघाचे सभासद झाल्याच्या नंतर आपण त्यांचं रजिस्ट्रेशन करण्याची तयारी केली. जवळजवळ सातपुते महाराजांना मार्ग दाखवल्याच्या नंतर त्यांनी नगर तालुक्यातील 30 मंडळ भजनी मंडळाचे रजिस्ट्रेशन केलेले आहेत. आता रजिस्ट्रेशन का करायचं याचं कारण असे की शासनाचं जे काही अनुदान असेल, आपली बँकेमध्ये अकाउंट नाही, आपलं रजिस्ट्रेशन नसल्यामुळे आपली कुठल्याही राज्यामध्ये नाव नोंदणी नाही, म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही.
म्हणून जास्तीत जास्त लवकरात लवकर जेवढे मंडळ रजिस्ट्रेशन होतील आणि शासनाचं अनुदान कसं आपल्याला उपलब्ध होईल. आपले राज्याचे अध्यक्ष सतत भांडतात मुख्यमंत्र्याशी, उपमुख्यमंत्र्याशी आणि सर्व मंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली. आता आपल्याला बरेच कार्यक्रमाला नियोजन केलेलं आहे, महाराज त्यांच्या भाषणातून सांगतील. पण या ठिकाणी आपण जसं जवळ जाऊ तसं आपण आपल्या कला कौशल्यातून चमकून दाखवू, त्यावेळेस शासन आपली कुठेतरी आपल्याला होय म्हणणार आहे. जसं लेकरू रडतं तसं आईला समजतं, रडल्याशिवाय काही समजत नाही. त्याप्रमाणे आपणही रडल्याशिवाय वरच्यांना काही कळणार नाही. म्हणून आतापर्यंत आपण जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवला, चांगल्या प्रमाणात राबवला. पारनेर तालुक्यामध्ये आमच्या दरेकर महाराजांनी जवळजवळ 90 भजनी मंडळ रजिस्ट्रेशन केलेले, त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. तशा रावरीच्या अध्यक्षा यांच्या रावरी तालुक्यामध्ये बी काहीतरी मला वाटतं 10 ते 12 रजिस्ट्रेशन झालेले आहेत, नवीनच काम चालू केलेले. म्हणून सर्वांना एक विनंती करतो का सर्वांनी प्रत्येक तालुक्या अध्यक्षांशी ज्याच्या तालुक्यामध्ये त्याच्या अध्यक्षांशी संपर्क साधा आणि राहिलेल्या लोकांनी लवकरात लवकर रामकृष्ण हरी वारकरी संघाला जॉईन व्हावं ही विनंती करतो. आणि पुढील अशा जबाबदारी ती आमच्या गरगडे महाराज यांच्यावर सोपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महाराज, तुम्ही सविस्तर माहिती सांगितल्याबद्दल. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला आलेल्या प्रियंकाचा आपला या ठिकाणी मनोगत व्यक्त करते. सर्वप्रथम सर्वांनाच माझा नमस्कार. आज या ठिकाणी रामकृष्ण हरी वारकरी संघ महाराष्ट्र राज्याचे आपले आदरणीय कर्डिले साहेब यांच्या प्रेरणेने या शुभ समारंभ तसेच आय कार्ड नियुक्तीपत्र वाटप या ठिकाणी आयोजन केले आहे. साहेबांबद्दल सांगायचं म्हणलं की आपल्या सर्वांनाच माहिती की साहेबांना या वारकरी संप्रदायाची किती आवड होती. साहेब हे प्रत्येक गावागावात, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक सप्ताहामध्ये, दिंडीमध्ये, तसेच प्रत्येक कीर्तन, प्रवचन, भजन हे काही असले तरी साहेब या प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहायचे. तसेच आता उन्हाळा म्हटलं की साहेबांची म्हणजे खूप आठवण येते की साहेब दरवर्षी उन्हाळ्यामध्ये सर्वच वारकरी मंडळींना, महाराजांना रसाचे जेवण आपल्या बुरानगरच्या निवासस्थानी ठेवायचे. सर्व महाराज मंडळी खूप मोठ्या संख्येने साहेबांवर असलेले प्रेमा खातीर सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहायचे. साहेबांना इतका आनंद व्हायचा, सर्वजण आले की त्यांना खूप आनंद व्हायचा. आणि तसेच आज सर्वच या ठिकाणी भजनी मंडळ उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि आज या ठिकाणचे आपले रामकृष्ण हरी वारकरी संघाचे अध्यक्ष शंकर महाराज सातपुते यांचे तसेच उपाध्यक्ष शिवाजी महाराज झाडगे आणि रामकृष्ण हरी वारकरी संघाचे सचिव तुकाराम महाराज होळकर आपल्या सर्वांचंच मी खरं तर खूप खूप आभार मानते. आणि आपल्या साहेबांच्या या साहेबांसाठी आपण या कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच आज या ठिकाणी आपण सर्वच महिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचंही खूप खूप आभार मानते. तसेच सर्व रामकृष्ण हरी वारकरी संघाचेही मी या ठिकाणी अक्षयदादांच्या वतीनेही आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद ताई, तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन केलं वारकऱ्यांना. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्य वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज गरगडे आपल्याला हे सविस्तर मार्गदर्शन करतील. महाराजांचं भाषण झाल्यानंतर प्रियंकाताईच्या हस्ते एक प्रमाणपत्र एक महिला मंडळाला देऊ, एक महाराजांच्या हस्ते, एक जिल्हा अध्यक्षाच्या हस्ते याचं वितरण करू. नंतर पुढील कार्यक्रम सुरू होते आणि नंतर जेवण मग ज्या भजनी मंडळांचं भजन झालं असेल त्यांचं जेवणाला सुरुवात करू. जसं जसं भजन होईल तसं भोजन होईल. आपला हा 4 वाजेपर्यंत कार्यक्रम चलन. सर्वांनी शांतता बाळगली त्याबद्दल सर्व वारकऱ्यांचे ह्या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. महाराज बोलतील. रामकृष्ण हरी.
जमलेला संत श्रोता सज्जन परमपुरुष परमात्मा पंढरीश पांडुरंग थोर संतांच्या कृपा आशीर्वादाने आज आपल्या या गावामध्ये रामकृष्ण हरी वारकरी संघ शाखा उद्घाटन निमित्ताने उपस्थित असणारे आपल्या प्रियंकाताई कर्डिले, त्याचप्रमाणे ज्यांनी हा कार्यक्रम उपस्थित केला ते तुमचे नगर तालुका अध्यक्ष आमचे सातपुते महाराज, त्याचप्रमाणे तालुक्याच्या कमिटीमध्ये त्यांचे सहकारी आमचे मामा होळकर मामा, दाडगे महाराज, वामन महाराज, सर्व त्यांचे सहकारी, आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आपल्या वारकरी संघटनेचे चौरे महाराज, शेजारच्या तालुक्यात पारनेर तालुका अध्यक्ष या ठिकाणी आपले दरेकर महाराज, आणि आजच नवनियुक्ती झालेली राहुरी तालुक्याचे तालुका अध्यक्षा व्यवहारेताई. आता राहिलेले सर्व संयोजक, नियोजक, आयोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गावकरी, सर्वांच्या योगातून हा आजचा आपला उपस्थित कार्यक्रम. मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे रामकृष्ण हरी वारकरी संघ नेमका कशासाठी, काय उद्दिष्ट आहे, काय करायचंय, काय वारकरी संघटनाही भरपूर आहेत ना वारकरी संघटना, पण रामकृष्ण हरी वारकरी संघ एक गोष्ट लक्षात ठेवा, गावागावातल्या भजन मंडळाला, गावा वाड्या वस्त्यावल्या टाळकऱ्यांना, माळकऱ्यांना, वारकऱ्यांना बरोबर घेऊन जाणारी एकच संघटना आहे, त्याचं नाव आहे रामकृष्ण हरी वारकरी संघ. कारण गावात धार्मिकता असावी. आता धार्मिकतेच्या बाबतीत म्हटलं तर वारकरी संप्रदायामध्ये पुरुष वर्गाची धार्मिकता थोडी कमी झाली. गावात भजन करून आम्ही धार्मिकता, संस्कार, नीती, नियम, रीत, मर्यादा, परंपरा गावाला रुजवून देतो. आणि आज आमच्या त्या ठिकाणी बरेचशा गावात भजन कमी झालं तर आमच्या महिला मंडळांनी, महिला भगिनींनी पुन्हा हे संप्रदायाचा वासा उचलून धरला. आणि आज तुम्हाला ह्याचं उदाहरण म्हणून या ठिकाणी महिला जास्त वारकरी संप्रदायामध्ये, इथंच नव्हे सगळी ठिकाणी हे लक्षात येत नाही. पुरुष वर्ग आहे पण कमी झाला या मार्गातून धार्मिकतेतला. याचं कारण काय आहे महाराज? ताई, आमच्या या वारकरी संप्रदायाला किंवा साधू संतांना फार मोठा अधिकार आहे ग्रंथामध्ये. एवढा मोठा अधिकार आहे, तुम्ही प्रत्येक ग्रंथ तपासा, त्या ग्रंथामध्ये साधू संतांचा अधिकार किंवा भजन मंडळाचा, या वारकरी समाजाचा अधिकार एवढा मोठा आहे. त्याला समाजाचा कणा असं सिद्धांत बोध मध्ये म्हटलंय. समाजाचा महामेरू, समाजाचा आधारस्तंभ म्हणजे हा माझा भजन मंडळ. एवढा मोठा आमचा अधिकार आहे, एवढी आम्हाला ग्रंथांनी दिशा दिली. आणि म्हणून पाठीमागच्या काळात बघा, पाठीमागच्या काळामध्ये राज दरबार भरल्यानंतर राज दरबाराच्या बाजूला, त्या राजाच्या सिंहासनाच्या बाजूला एक धर्मगुरूचं सिंहासन असायचं. राजा जरी कारभार बघत असला तर संपूर्ण विचार त्या धर्मगुरूचा होता. पण नंतर हा अधिकार आमचा कमी झाला ताई, आणि म्हणून आम्ही वारकरी संघटनेचं थोडं सूत्र लक्षात घेतलं आणि गावातला भजन मंडळ महत्वाचा. आणि म्हणून आज, आणि मग त्यांच्या काय मागण्या आहेत, त्यांच्यासाठी काय पूर्वीच्या काळी महाराज राज एखादा यज्ञ असला, प्रभू रामचंद्राचा यज्ञ धरा, तुम्ही धर्मराजाचा यज्ञ धरा, त्यामध्ये साधू संत येणाऱ्या लोकांना त्यावेळीचे लोक, राजा लोक आपली तिजोरी खोलून उघडी आपल्या हाताने लागल एवढं घेऊन जावा, अशा प्रकारचं तवा आश्वासन व्हायचं. आणि म्हणून आम्ही खुश होतो त्यावेळेच्या काळात. नंतर आजच्या काळात आमचं थोडस या बाबतीत कमी झालं, म्हणून ही वारकरी संघटना आहे. आम्ही भजन का करतो, आम्ही टाळ का वाजवतो, आम्ही दिंड्या का करतो? महाराज ग्रंथामध्ये सांगितलंय गावातली रोगराई निघून जावी, गावातला वाईट विचार निघून जावा, गाव गुन्ह्या गोविंदानं, प्रेमानं, जिवाळ्यानं, आपुलकीनं एकत्र एक जीवानं नांदावं, म्हणून आम्ही रात्रात जागर करतो, म्हणून आम्ही दिंड्या काढतो. आणि म्हणून पांडुरंगाला आमचं साखराय उडतं हे जन्नत देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून आम्हाला समाजाचा कणा ग्रंथ म्हणतोय, म्हणून आम्हाला महामेरू म्हटलंय. हा आमचा अधिकार आहे.
आणि मग एवढा मोठा अधिकार असताना बरं धार्मिकतेच्या बद्दल सांगायचं म्हटलं, धार्मिकतेच्या आमच्याच गळ्यात का माळ आहे? आम्हीच का भजन करतो? आम्हीच का धार्मिकता पाळतो? नीती नियम रीत मर्यादा परंपरा आम्हीच का रुजवू देतो? याचंही कारण आहे महाराज, उगत नाही त्या कुठल्या गोष्टी. प्रभू रामचंद्राच्या त्रेतायुगामध्ये त्यावेळी राम जन्माला आले का? रावणाचा निपात करण्यासाठी रामाला जन्म घ्यावा लागला. पण त्याच वेळेस जी वानरशाना जन्माला आली ती दुसरं तिसरं कोण नव्हतं, आजच्या काळातली ही भजन मंडळी होती. हाच टाळकरी माळकरी वारकरी संघ होता. म्हणून आमच्या गळ्यात माळ आहे, हे मंगळसूत्र आहे, हा पुरावा आहे आमच्या गळ्यात. आणि म्हणून आम्ही नीती नियम रीत मर्यादा परंपरा किंवा धर्म संस्कृती गावाला शिकवतो, हा आमचा अधिकार. पण एवढा आज मी बघा, राम जन्म असू द्या, कृष्ण जन्म असू द्या, हनुमान जन्म असू द्या, तुकाराम बीज असू द्या, गाव जरी झोपलेला असला तर हा माझा भजन मंडळ ताई आज देखील त्या मंदिरात जाऊन वाड्या वस्त्यावर आज देखील हा प्रेमानं जिव्हाळ्यानं साजरा सण करतोय. म्हणून थोडीफार धार्मिकता राहिली, धर्म देखील शून्य होण्याच्या मार्गावर आलाय. कुठं धर्म राहिलाय आजच्या काळात? कुठं नीती नियम राहिलेत? पण आमच्या या वारकरी संप्रदायामुळे किंवा आमच्या भजन मंडळामुळे, ह्या माळकरी समाजामुळे थोडाफार आणखी नीती आहे, नियम आहे, रीत आहे, मर्यादा आहे, परंपरा आहे, अधिकार आहे आम्हाला. आणि ग्रंथाने एवढा मोठा अधिकार दिला. आणि म्हणून आम्ही काही पाठिंबा, कारण का आताच्या काळात प्रपंच व्यवस्थित आम्हाला ज्ञानोपरायाने सांगितलं. बर, योग करणं, याग करणं, विधी करणं, कुठं तपश्चर्या करणं, हिमालयात जाऊन एकट्याने बसलं. ज्ञानोपराय म्हणले योगायाग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी धर्म. ज्ञानोपराय म्हणले हरिपाठामध्ये योग करणं, याग करणं, विधी करणं किंवा तपश्चर्या करणं त्याला वायाची उपाधी म्हणली. आणि मग संत कोण? तेची संत ज्याचा हे विठ्ठली, जे भजन करतात. नाम टाळ वाजला तर आमच्या टाळकऱ्याला घरी झोप लागणार नाही. झोपीत उठून तिथं कुठं टाळ वाजतोय त्या मंदिरात जाणार, हे आमची आवड आहे. हे खरे संत आहेत. आणि हे संत मग आम्हालाही प्रपंच आहेत महाराज. आजच्या काळात प्रपंच व्यवस्थित नसला तर घरची तर काय आम्हाला मार्क देतात का? घरची तर आम्हाला आजच्या काळात. आणि मग पहिला राजा देखील आमचा अधिकार सांगतो. राजाच नव्हता, एकेकाळी राजा नव्हताच, जनावरासारखा व्यवहार चालत होता. पण साधू संतांनी एक राजा किंवा एक कारभारी असावा म्हणून हत्तीच्या सोंडत माळ दिली. आणि ती माळ ज्याला घालल तो कारभारी, तो राजा, पहिला राजा साधू संतांनी निर्माण केला. राजाची निर्मिती करणारी देखील आम्ही आहोत, हा आमचा अधिकार आहे. आणि म्हणून आम्हाला का नको? आमच्यासाठी सरकारने एक कलाकार मानधन योजना काढली. ताई आता थोडक्यात मी सांगतो, आमच्यावर थोडा हा अन्याय झालाय. कलाकार मानधन योजना झाली. कलाकार मानधन योजनेमध्ये आम्हाला तमासगिराच्या पाठीमागे उभा केलं, वाघ्या मुरळीच्या पाठीमागे उभा केलं. आमची विनंती आहे, ठीक आहे, असं नका ती माणसं आहेत आम्हाला म्हणत, ते तर कलावंत आहेत, आम्हाला त्यांना काय बोलायचं नाही, कुणाबद्दल आमचं तक्रार नाही. पण आताच्या काळामध्ये जी कलाकार मानधन योजना आहे त्यासाठी जर आता तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये जर 100चा कोटा ह्या वर्षी यायचा असेल, 100चा, तर त्यामध्ये त्यांनी तरतूद अशी केली की त्यातली 60 लोक अगोदरच तमासगिरण वाघ्या मुरळीतली भरतील, राहिली 40. त्यामध्ये सिनेमा सृष्टीतले कलावंताला 30% जागा, 30 आणि राहतोय 10% वाटा ताई. आणि मग आमचं काय बाकी जमत नाही, आम्हाला वाटा वाढवून आम्ही मागतोय. रामकृष्ण हरी वारकरी संघटनेचा उद्देश एवढा आहे. सरकारपर्यंत निवेदन पाठीमागच्या काळाला अक्षयदादा आलते, पाठीमागच्या आणखी पुण्यात देखील चंद्रकांतदादा पाटील त्यांच्यातर्फे सरकारपर्यंत पोहोचलंय हे. आता याच्यासाठी सरकारने देखील, आता बघा मला कालच फोन आला होता महाराज त्या मंत्रालयातल्या एका सचिवाचा, शेलार साहेबाच्या मंत्रालयातला. तर त्यांनी मला सांगितलंय की उद्याच्या रामनवमीच्या दिवशी मंत्रालयात राम जन्म साजरा करायचा आहे. तुमच्या वारकरी संघटनेकडून 1,500 लोक जमा करा. त्या ठिकाणी तुमचं काय मत आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हजर राहणार आहेत. आणि त्या ठिकाणी आपले निवेदन, आपल्या मागण्या, याचा कदाचित सरकार हे काही लोकांचं नाही, आपलंच आहे. पण आपण वराडलो, आपण रडलो तर त्यांना कळलं आपलं काय होत चाललंय. आपण जर बोललोच नाही, आणि म्हणून ही मागणी आपण, आता काही लोक आमची पुण्याला या आपल्या संघटना जवळजवळ 38,000 शाखा झालेत महाराज आपल्या बी.
आता संघटना आपली मोठी झाली, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्याला, मुंबईला काही शाखा झालेत. आणि मग एवढं असताना आमच्या मागण्या, आमचं काय मत आहे? आता कलाकार मानधन योजना आम्ही म्हणतोय कोटा वाढवून द्या, तुम्ही तमासगिराला बी द्या, आम्ही म्हणत नाही, पण त्यांचा कोटा वेगळा करा आणि वारकरी संप्रदायाला वेगळा कोटा करा. का नको? आम्ही एवढं धार्मिकता करतो. दुसरी योजना तुमचीच आहे 25,000ची. 25,000च्या योजनामध्ये जी काही ज्यांची तशी कुवत आहे ती लोक भजन मंडळ रजिस्ट्रेशन मान्यता करून घेतात. पण काय काय भजन मंडळ इतकं गरीब आहे वाडे वस्त्यावर महाराज, त्यांना मान्यता कशी करायची हे सुद्धा माहित नाही. कुठं जायचं, कुठं वकील द्यायचा काय माहिती नाही. आमचं मत आहे, राहिलेल्या बऱ्याचशा लोकांनी मान्यता घेतली, राहिलेल्या लोकांना सरकारतर्फे सरकारच्या वकिलांनी प्रत्येक गावच्या भजन मंडळाला द्या ना मान्यता. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ज्या योजना आहेत त्या आमच्या भजन मंडळापर्यंत पोचतील. आता कारण तुम्हीच आमचा आई बाबा, सरकार हे आईबाप असतं. मग आईबाप लेकरांनी आईबापाला मागायचा अधिकारी असतो. आणि म्हणून आमची मागणी आहे. दुसरी मागणी आहे, पूर्वीच्या काळी राज दरबारामध्ये राजा सिंहासनाच्या बाजूला धर्मगुरू असायचा. मग आमचं काय मत नाही, पण तुम्ही शिक्षकाचा मतदारसंघ तयार केला, आमच्या भजन मंडळीचा एक मतदारसंघ असावा. आमची लोक देखील त्या ठिकाणी एखादा माणूस जाऊन आमची काय तक्रार आहे ती तिथं मांडणारा एखादा माणूस असावा ना. पूर्वीच्या काळी राजा आम्ही बनवला पहिला. आता इलेक्शन पुन्हा इलेक्शन नव्हतं, राजा पूर्वी असा हत्तीच्या तोंडात माळ देऊन तयार केलाय. ग्रंथ वाचा. आणि ते तयार करणारे साधू संतच आहेत. एवढा मोठा अधिकार आहे म्हणून आमचा. दुसरी गोष्ट, पूर्वीच्या काळी शिक्षणच महाराज आश्रमात असायचं. राजाची पोरी देखील तुम्ही बघा, कौरव, पांडव, राम, लक्ष्मण ही आश्रमात घडलेले, आश्रमात त्यांना शिक्षण मिळालेलं आहे. हा आमचा अधिकार आहे. मग आमचं काय मत नाही, जेवढे माळकरी समाज आहेत त्यांच्या मुला मुलींना कुठल्याही महाविद्यालयात विना डोनेशन प्रवेश असावा. अजून काय आमची योजनेच्या पलीकडे काय नाही आमचं. कारण प्रपंच व्यवस्थित आजच्या काळात भजन मंडळामध्ये आमचा पुरुष वर्ग का वाजा व्हायला लागलाय, कमी का व्हायला लागला, याला कारण आम्हाला संसार करावा लागतोय, प्रपंच करावा लागतोय. प्रपंचामध्ये आम्हाला अडचणी तयार होत आहेत. मग आमच्यासाठी कुठलंच काही नाही, एखादी योजना नाही, काही नाही. कलाकार मानधन योजना आहे तर किती लोकांना, इथं बसलेल्या लोकांना किती मिळते योजना? हात वर करा, किती लोकांना मिळते? मग मला विचार करा, आमच्यासाठी योजना आहे. त्या योजनेमध्ये जर आता ती युट्यूबला तुम्ही काढा ती योजना, पहिल्यांदा त्या ठिकाणी ढोलची वाजवणारा येतोय आणि त्यात एक नाचणारी बाई येते त्या ठिकाणी. म्हणजे ही योजनाच असताना ठीक आहे कलावंत म्हणून तमासगिरासाठी, पण आमच्यासाठी वेगळी करा, पण आमच्यासाठी सेपरेट कोटा असावा हे आपण मागणार आहे. आपला आता वरड सरकारपर्यंत जायला लागली. आता अक्षयदादा कर्डिलेने पाठीमागच्या वेळेस सांगितलं होतं ही तुमची वरड तिथपर्यंत त्यांना आणि पोचवलंय. पण जरी उशीर लागला तर आज ना उद्या काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी नक्कीच होईल एवढंच सांगतो. आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राम. धन्यवाद महाराज. आम्ही तर सांगितलेली होती माहिती, परंतु महाराजांनी आपल्याला सविस्तर माहिती सांगितलेली आहे. आपल्या नगर तालुक्यातील प्रत्येक गावामधील भजनी मंडळ, वारकरी सेवा संघटनेचे सभासद झालेले. आज 30 भजनी मंडळ संघटनेमध्ये सभासद झालेले आहे. काही याच्या अगोदर रजिस्ट्रेशन सुद्धा झालेलं आहे. अगोदर आपलं वारकरी सेवा संघाचे सदस्य झाल्यानंतर आपण भजनी मंडळाचं रजिस्ट्रेशन करतो. मग धर्मदाय आयुक्तामध्ये ते करावं लागतं. ते आपण मागं बाणेश्वर मंगल कार्यात मेळा घातला त्यावेळेस सांगितलं. याच्या अगोदर आपण सोलापूर रोडला राम सत्य लॉनला घेतला, तिथं सांगितलं, आज बी सांगितलेलं आहे. आणि आता विशेष म्हणजे आजचा दिवस इतका धावपळीचा हा महिना तुम्हाला मी अगोदरच सांगितलं. ह्या ठिकाणी साहेबांना जाऊन 4-5 महिने झालेले, त्यांची आमदारकीची जागा रिक्त झालेली आहे. त्यामुळं त्या जागेचं इलेक्शन 23 एप्रिलला डिक्लेअर झालेलं आहे. त्यामुळं अक्षयदादाला वेळ नसताना सुद्धा त्यांच्या सुहृद पत्नी प्रियांका अक्षय कर्डिले या आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या. त्यांचं सर्व वारकऱ्याच्या वतीने स्वागत. आणि आपण मागचं निवेदन दादाला दिलेलं होतं, त्यांनी सुद्धा ते पोहोचवलेलं आहे. आता महाराजांनी सांगितलेलं आहे, सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी जाहीर केलेलं आहे भजनी मंडळाला 25,000 अनुदान द्यायचं. त्यामुळं आपल्याला जसं एक नाण्याला 2 बाजू असतात, आपलं वारकरी आणि आपल्याला सुद्धा या
पदाधिकाऱ्यांची गरज असते. आपल्याला आमदार खासदार यांच्या मार्फतच मंत्रालयापर्यंत पोहोचायचं. आपण तर काय डायरेक्ट जाऊ शकणार नाही आणि आपलं कोणी मान्य करणार नाही. त्यासाठी थोड्याच वेळात म्हणजे आता जवळच दिवस आलेले 23 एप्रिलला मतदान आहे. आपल्या जेऊर गटातील सर्व पंचक्रोशीतील आलेतील गावातील सर्व वारकऱ्यांना एकच विनंती आहे, आपल्याला अक्षय दादा हे आमदार झालेलेच तुम्हाला दिसले पाहिजेत. त्याचा निकाल 4 मेला आहे. तरी सर्वांना विनंती, वारकऱ्यांना, भजनी मंडळींना आपल्याला जेवढं सहकार्य होईल अक्षय दादासाठी सर्वांनी एकत्रित येऊन करायचं. आणि ते आमदार झाले का त्यांच्या उपस्थितीत आपलं हे निवेदन आपण गरगडे महाराज, चौरे महाराज, सर्व जिल्ह्यातील सर्वच्या संघटनेच्या वतीने हे निवेदन थेट मंत्रालयामध्ये घेऊन जाणार आहे. तरी सर्वांना एवढीच कळकळीची विनंती आहे, सर्वांनी आपल्याला न चुकता यावेळेस सहकार्य करायचंय एवढी विनंती करतो. आणि महाराजांच्या शुभ हस्ते हे निवेदन आपण प्रियांका ताईकडे देणार आहोत. आणि जर आपल्याला महाराजांचे फोन आले की आपल्याला मंत्रालयामध्ये रामनवमीला जायचं तर ते गाड्याचं नियोजन होणार आहे, आपण ते तुम्हाला लवकरच माहिती व्हॉट्सअपद्वारे कळवू. आणि सर्वांचे फोन नंबर आहे भजनी मंडळाच्या सर्व तालुक्यातल्या सर्वांना कळवू. आपल्याला कसं कधी जायचं, किती वेळ आहे, किती गाड्या आहे, त्याचं नियोजन सविस्तर तुम्हाला आपण सांगू. आणि या ठिकाणी आणि विशेष म्हणजे साहेबांचे बंधू आप्पासाहेब बाबासाहेब कर्डिले यांचं 5वं पुण्यस्मरण 15 एप्रिलला बुऱ्हाणनगर या ठिकाणी मोठं होणार आहे. आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्त आपले मोठा भजनी मेळावा आयोजित केलेला आहे. भजनी मेळाव्यामध्ये भजनी मंडळांचे भजन स्पर्धा ठेवलेल्या आहे. त्या ठिकाणी पारितोषिक देणार आहे आपण त्या भजनी मंडळाला. त्या भजनी मंडळाला पेटी नसेल, पखवाड नसेल, टाळ नसेल, विणा नसेल, तेवढं आपण त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि आपण ते भजनी मंडळाचं 15 एप्रिलला नियोजन करणार आहे. तुम्हाला सर्वांना त्याची सूचना देऊ. त्यावेळेस सुद्धा असंच सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो. आणि गरगडे महाराजाच्या हस्ते प्रियांका ताईंना निवेदन देऊ. या ठिकाणी सर्वांनी उभं राहायचं. हा आहे. आणि हे निवेदन अक्षय दादाकडे सुपूर्द करतात ताई. पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय श्रीराम. सर्वांनी बसून घ्यायचंय आणि आपलं पुरोहित भोजन सुरू करायचं.